नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे इंग्लिश वर्कशॉप टीनेजर्स प्रेयर या पोएम मध्ये. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही पोएम आहे. टुडे वी विल सॉल्व ऑल इंग्लिश वर्कशॉप रिगार्डिंग इट. नाउ सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट, that is choose the correct alternative and complete the given sentence. You have to choose the correct alternative and complete the given sentence. Now see, first question is, according to the poet, dash are bought by each new day. तर प्रत्येक नवीन दिवसाच्या सुरुवातीबरोबर काय आणलं जातं असं म्हटलंय. तर इन दिस लाईन वी हॅड बॉट अ न्यू बिगिनिंग बिकॉज इट्स जस्ट स्टार्ट इन द पोएम. तर हे फक्त पोएमच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. तर तुम्ही कोणता रोड घेताल जे की तुम्हाला काय घ्यायचं आहे, ग्रेट डिस्ट्रेस घ्यायचा आहे की ग्रेट सक्सेस घ्यायचा आहे. ऑब्विसली ग्रेट सक्सेस रोड. नेक्स्ट क्वेश्चन इज, द पोएट प्रेज टू द लॉर्ड to help him stand for what is dash dash, might or right. The poet prays म्हणजेच पोएट जो आहे तो देवाकडे मागत आहे की तू नेहमी माझ्या सोबत राहा जेणेकरून जे माझ्या करेक्ट आहे, बरोबर आहे, म्हणजेच राईट आहे त्याकरिता. नेक्स्ट क्वेश्चन इज, द पोएट वॉन्ट टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ लाईफ. तर ते जे दिवस असेल, कोणते टीनेज इयर्स, हे वर्स्ट असतील की बेस्ट असतील, आताच आपण पोएम मध्ये पाहिलंय, दॅट इज बेस्ट असायला हवेत अशी त्याची इच्छा आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. इट इज सो सिम्पल, यू जस्ट हॅव टू फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. दॅट इज मेक, टेक, देन you can say like success, distress, then another words are see, me, then another word is way, day, then next word is see, me. Okay, like this. तर रायमिंग वर्ड तुम्हाला काढता येतील, खूप सोपे आहेत, काहीच अवघड नाही त्याच्यात. व्हॉट इज राईम, व्हॉट इज राईम स्कीम ऑफ द पोएम. तर राईम स्कीम कोणती आहे पोएमची हे आपल्याला सांगायची आहे. देन इन दिस पोएम वी हॅव टू सी द पॅटर्न विच दे आर फॉलोइंग. सी, इथे बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, यासाठी आपण ए वापरतो. देन आय मस्ट मेक, हे काही सेम टू सेम नाहीये, दॅट्स वाय वी टेक बी. देन अनदर इज आय एम द ओनली वन टू चूज. इट इज ऑल्सो अ डिफरंट लाईन, म्हणजे ही पण वरच्या लाईन पेक्षा वेगळी आहे किंवा यांच्यात कोणताही रायमिंग जो आहे वर्ड्स नाहीये, दॅट्स वाय वी सेड इट सी. देन द नेक्स्ट विल बी द रोड दॅट आय विल टेक. आता इथे मेक आणि टेक यांचं रायमिंग सचम आलेला आहे, दॅट्स वाय वी विल राईट इट ॲज बी. दॅट्स वाय इन दिस राईम स्कीम इज ए बी सी बी. In this way you can find any type of rhyme scheme about the poem. Okay, this is so easy. First you have to understand how to sort out the rhyming scheme, sorry. Then match the lines in column A with figure of speech in column B. तर आता तुम्हाला figure of speech च्या सोबत यांचा जोड्या लावायच्या आहेत. नाउ सी, डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन I must make is the figure of speech is inversion. Then other is please open up my eyes dear Lord. तर इथे काय म्हटलंय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर हे आहे apostrophe figure of speech, that's why you should write A. Then next is travel down the darkened road. Travel down the darkened road, that is alliteration. Then another is I can choose to take the road of life. I can choose to take the road of life, that is metaphor. Metaphor. Okay, in this way we have matched the lines in the figure of speech. आणि आपण इथे फिगर ऑफ स्पीचच्या स्वरूपात लाईन्स हे मॅच केलेले आहेत. नाउ सी, alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words. alliteration म्हणजे काय,
occurrence of same sound at the beginning of words. Like see, sentence कसा दिलाय, that life is lived its very best. that life is lived is very best. इथे बघा, find out more examples of alliteration from other poems in your book. तर हे मात्र तुम्हाला होमवर्क आहे, जे की तुम्हाला alliterationचे अजून जे ज्या काही वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सर्च आउट करायचे आहेत. नाउ सी एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग इन इंटरव्ह्यू. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. फॉर्म ग्रुप ऑन डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी प्लॅन करायचा आहे. फॉर्मॅट, स्ट्रक्चर, हाऊ मच, डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्यानंतर टाईप्स ऑफ क्वेश्चन्स, त्याच्यात येस नो टाईप क्वेश्चन अँड WH टाईप क्वेश्चन्स असे 2 प्रकारचे क्वेश्चन्स असतात. ते तुम्हाला तयार करून ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर यासाठी एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग इंटरव्ह्यू अँड प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड ऑल दॅट, यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ या व्हिडिओच्या नेक्स्ट भागामध्ये घेऊन येऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन मिळेल. यू हॅव टू फर्स्ट ट्राय इन कमेंट बॉक्स दॅट व्हाय you can understand the next video pretty better. Now see question number 6, that is prepare a set of 10 questions to interview any successful teenagers. You may use the following guidelines. तर तुम्हाला एखादी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तो तुम्ही घेताना कोणकोणते पॉइंट्स यूज करू शकता याबद्दल माहिती आहे. सी स्टँडर्ड टेम्पलेट इथे दिलेला आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, नेम ऑफ द इंटरव्ह्युअर्स, topic, personal, recent, sport, business, music or art. Then venue, studio, TV channel, auditorium, hall, etc. Date, time, duration, total questions, and mix up all yes no type WH question. Place a proper background before every question. Conversion should sound like a real interview. Avoid very personal questions. Avoid very casual, cheap and vulgar language. That's the सम इम्पॉर्टंट पॉईंट्स. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू अरेंज करताना इंटरव्ह्यूअर कोण आहे, त्याच्याशी रिलेटेड टॉपिक कुठं आहे, व्हेन्यू कुठं तुम्ही इंटरव्ह्यूचा अरेंज करतायत, टाइम किती आहे, डेट किती आहे, ड्युरेशन किती देणार, क्वेश्चन्स किती घेत आहात, आणि त्याच्यात येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन यांचं मिक्सिंग तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर प्रॉपर बॅकग्राऊंड यूज करायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या नंतर आपलं जे कन्व्हर्सेशन असेल ते पोलाईट पद्धतीनं असलं पाहिजे. आणि त्यानंतर जे काही क्वेश्चन्स तुम्ही विचारताल त्याच्यात पर्सनल क्वेश्चन्स असले नाही पाहिजेत. त्यानंतर तुम्ही म्हणजे खूपच कॅज्युअल, चीप आणि व्हल्गर लँग्वेज ही वापरली नाही पाहिजे, बिकॉज ऑफ इट इज अ इंटरव्ह्यू. दॅट्स वाय. देन रीड द पोएम. राईट अन अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम इन अबाउट 12 to 15 lines with the help of following lines. तर तुम्हाला ही पोएम तुम्ही अभ्यासलेली आहे त्याचं ॲप्रिसिएशन लिहिता आलं पाहिजे, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द पोएम फॉर बेटर. इन दिस पोएम द टायटल इज गिवन ॲज, तर पोएमचं टायटल काय आहे इथून तुम्ही लिहू शकता, दॅट इज अ टीनेजर्स प्रेयर. अ टीनेजर्स प्रेयर इज द टायटल ऑफ द पोएम. अनदर इज द पोएट ऑफ द पोएम. आय हॅड said you previously. See, J. Morse is the poet of this poem. You have already know these questions. Then rhyme HM, we have already rhyme scheme we have already drawn, that is A, B, C, B. So favorite line, you can write any line which you like most. तर तुम्हाला या पोएम मधली जी कोणती लाईन खूप आवडली असेल ती तुम्ही लिहू शकता. थीम or central idea. What is the theme of this poem or the central idea of this poem? That is, when my teenagers years are over, I know that I will say that life is lived its very best. असं म्हणजेच त्यांना असं म्हणजे त्या टीनेजर्स इयर्समध्ये तुम्ही तुमचं जे काही लाईफ जगाल ते चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने जगलं पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे. तर फिगर ऑफ स्पीच कोणकोणते आलेत, यू कॅन से लाईक वी हॅव ऑलरेडी सॉल्व दिस क्वेश्चन्स इन दिस क्वेश्चन्स लाईक वर्कशॉप क्वेश्चन्स. डिसिजन आय मस्ट मेक, प्लीज ओपन. सो यू कॅन राईट इट दिस डिफरंट ॲपेस्ट्रॉपी, देन इन्व्हर्जन, मेटाफर अँड दिस
कॉलम. म्हणजे तुम्ही इथं सोडवलंय तेच सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. दॅट्स वाय आय विल नॉट टेल यू वन मोर टाइम. Then another question is special features, types of the poem, language style, tone, implied meaning, etc. तर तुम्हाला याच्यातले स्पेशल फीचर कोणते म्हणजे याच्यातले आवडले, लँग्वेज स्टाईल, टोन, हे तुम्ही इथे लिहू शकता. देन व्हाय आय लाईक और डिसलाईक द पोएम. तुम्हाला ही पोएम आवडली का किंवा नाही आवडली हे तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही सांगू शकता आय लाईक दिस पोएम बिकॉज. मग तुम्हाला याच्यातलं काय आवडलं, बिकॉज माय टीनेजर्स लाईफ मस्ट बी बेस्ट ऑफ माय लाईफ. फॉर दॅट आय विल टेक माय डिसिजन विथ रिगार्डन्स द सिच्युएशन. आय विल नॉट डायव्हर्ट बाय द टेम्पटेशन कम इन माय वे. असं तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. दॅट इज नॉट द मी तुम्हाला रेडीमेड आन्सर दिलं आणि तुम्ही रेडीमेडच उत्तर लिहिताय. इट इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल. सो यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स रिगार्डिंग युअर knowledge. Okay, in this way, then look around in your vicinity and your family, friends, neighbors, classmates, etc. and write about your teenagers who have made name for themselves by doing something extraordinary. तर तुमच्या अराउंडमध्ये, सराउंडिंगमध्ये, आता हे तुम्हाला पण होमवर्क करायचं आहे की असे कोणी आहेत का ज्यांनी काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी केलेलं आहे फॅमिलीसाठी, फ्रेंडसाठी, नेबरसाठी, क्लासमेटसाठी. त्यांची नावं तुम्हाला इथं लिहायची आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे हे तुम्हाला कंप्लीट करून सांगायचं आहे. खूप सोपंच क्वेश्चन आहे. दॅट्स नॉट व्हेरी हार्ड. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचा एक पॅटर्न आणि कसे क्वेश्चन सेट करायला पाहिजेत, डूज अँड डोंट्स, वी विल स्टडी. नाव वी विल मीट in another video. Bye.